आणि आणि त्यांच्या अगेन्स्ट क्रांतिक जायंट्स ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला सलामीची जोडी पाठवा प्लीज विनंती असेल तर. कुंजन ठाकूर आपण सुद्धा ग्राउंडची भूमिका घ्यायची, ग्राउंड मॅनेजर राहायचा अतुलच्या जोडीला. आज खेळाडूंना पूर्णपणे पाणी पुरवण्याचं काम देखील आपण करायचं आहे. त्यांचा 12वा तर आहेच. आज कमिटीचा निर्णय असेल जे काही रिव्ह्यू घेता आपण, आणि ते रिव्ह्यू साठी कमिटीचाच थर्ड अंपायर आज वरती असेल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही खेळाडूचा 12वा प्रतिनिधी फक्त नावं सांगण्यासाठी यायचं आहे, पण जे काही रिव्ह्यूचे थर्ड अंपायरचा जो काही डिसिजन असेल तर कमिटीचा थर्ड अंपायर आहे तोच देऊ शकतोय याची नोंद घ्यायची आहे. 20 रुपये नाही सुटे कशाला पाहिजे जा मी सांगते भैया ए भैया त्याला ऐकायला आवाज नाही त्याला ऐकायला नाही इनको दे जरा थंडा ये देख याला पण दे बाबू पैसे नका देऊ या पैसे देऊ नको. चालू सामना आपण पाहतो एका बाजूने ओव्ही अँड युव्ही स्ट्रायकर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करत असताना क्रांतिक जायंट्स. सलामीसाठी आपण पाहता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. दोन्ही टीमचा 12th मॅन इथे उपस्थित असेल अशी आम्ही आशा करतो. एका बाजूने योगेश तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल दर्शन. तर आपण पाहतोय आजच्या दिवसातला पहिला सामना ओव्ही आणि युव्ही स्ट्रायकर्स आणि त्यांच्या समोर खेळणार आहे पर्व 2चा चॅम्पियन ठरलेला संघ क्रांतिक जायंट्स. प्रेक्षकांची आलोड गर्दी आज पाहायला भेटेल. प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण लकी ड्रॉचा देखील कुपन फिरवणार आहोत. सुपर 3ला ज्यावेळी 3 संघ दाखल होतील त्यावेळी आपण लकी ड्रॉसाठी देखील कुपन प्रत्येकाला देणार आहोत. फक्त प्रेक्षकांना खेळणाऱ्यांसाठी कुपन नसेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आज आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक पाहायला भेटतील. केगाव प्रीमियर लीग पर्व 5 भव्य दिव्य आयोजन प्रथमच या ग्राउंडवर आपण असं आयोजन केलेलं आहे. सतत पर्व 4 पर्यंत आयोजन आपण केगाव दांडा या ठिकाणी करत होतो, पण यावेळी थोडा ग्राउंड त्यांचा लेट झाला म्हणून आपण यावर्षी केगाव प्रीमियर लीग पर्व 5चं आयोजन या वनवटी गावामध्ये ठेवलेलं आहे. अतिशय चांगलं ग्राउंड आहे. नक्कीच खरं तर सुंदर मैदान आपण पाहता. ग्रामीण क्रिकेट म्हटलं की शेतातलं मैदान, परंतु मैदानाच्या चहू बाजूला लश ग्रीन आउटफील्ड आपण पाहता. कारण जरी पाहायला गेलं तर उरण म्हटलं की उरणला बरंचसं पर्यटन या परिसरामध्ये आहे. कारण या परिसरामध्ये बरेचसे बीचेस आपण पाहता आणि समुद्रलगतची ही गाव आपण पाहता आणि त्यामधीलच एक महत्त्वाचं गाव ज्याला उरण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठं नाव आहे असं केगाव. आणि या केगाव गावाची मानाची प्रीमियर लीग अर्थातच केगाव प्रीमियर लीगचे दमदार शानदार 5वं पर्व आपण पाहता. 5व्या पर्वातला शेवटचा अंतिम दिवस यासाठी केला होता टास. शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा आणि या शेवटच्या दिवसामधला पहिला सामना एका बाजूने ओव्ही अँड युव्ही स्ट्रायकर्स तर दुसऱ्या बाजूने आपण टीम पाहताय क्रांतिक जायंट्स. पहिला बॉल क्रांतिक जायंट्स कडून बॉलिंग मार्कवर बॉलर तयार राकेश तयार झालाय. तर समोर फाईट करतात ओव्ही अँड युव्ही स्ट्रायकरचे फलंदाज. दर्शनसाठी पहिला बॉल पुढ्यातला बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला उडवण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला चेंडू फील्ड झाला, डॉट बॉल आला. तसेच सर्व खेळाडूंना देखील एक सुवर्ण संधी. षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि 50 धावा यासाठी जयंत पाटील बाजारपूर यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. सर्व खेळाडूंना म्हणजे पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत हा पारितोषिक चालूच राहणार आहे. नक्कीच या स्पर्धेमध्ये सर्व काही तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो. सर्व गुण संपन्न आयोजन, सर्व आयोजकांची प्रचंड मेहनत मागील 3 दिवसामध्ये आपण पाहिलं आणि आजचा 4था दिवस फटका फसला. तिथे मात्र मिड ऑनला पहिला धक्का, फलंदाज बाद. दर्शन बॅक टू द डग आउट.
कुठेतरी तिसऱ्या क्रमांकावर त्याला खेळीसाठी पाठवला. सुरेख खेळी केली, आपल्या संघाला अंतिम 6 मध्ये आणून ठेवलंय. आज देखील तीच आपण पोझिशन पाहतोय की वनडाऊनला येताना पाहतोय परेशाना. आता सुद्धा त्याला चांगला खेळ करावा लागला आपल्या संघासाठी. हो नक्कीच. परेश पाटील म्हटलं की केगाव टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव आहे आणि या नावाला चमकावं लागेल. आजचा शेवटचा अंतिम दिवस एक महत्वाचे सामने आहेत, तेव्हा आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून देणं हे फार आवश्यक असेल. आता गोलंदाजीवर आक्रमण करत असताना बॉलर चांगली गोलंदाजी करतो. एक विकेट आला. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून इथे होत असताना आपण पाहता पहिले 3 बॉल आणि पहिले 4 बॉल आणि 4ही चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल बॉलिंग मार्कवर राकेश पुन्हा एकदा सज्ज पुढे आले होते. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजानं थोडीशी दिशा खराब आणि पहिली ऑफिशियल रन आपल्याला पाहायला मिळाली या चालू इनिंग मधली बॅटिंग करत असताना. ओव्ही अँड युव्ही स्ट्रायकर्स ही टीम आपण पाहताय. प्रकाशजी म्हात्रे आणि योगेशजी गावड साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ. यावेळेसचा बॉल आता बॅटनं पुन्हा एकदा स्विंग करायचा होता, परंतु तिथे लेग बाय स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये आली एक सिंगल आणि या सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे चालला. एक वाईड आणि ही एक लेग बायची अतिरिक्त धाव म्हणजे 2 धावा. नक्कीच एक धाव तिथे येत असताना आपण पाहता. सातत्यानं आपण विचार केला तर टेनिस क्रिकेटला सुगाचे दिवस आलेत आणि आपल्या गावातील खेळाडूंना एका चांगल्या आयोजनामध्ये खेळण्याची संधी मिळावी म्हणून केगाव टेनिस क्रिकेट क्लबच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना. 5वं पर्व आपण पाहताय केगाव प्रीमियर लीगचं. फार सुंदर आयोजन, सुंदर असं मैदान, वनवटी उरणचं हे केगावचं मैदान आपण पाहता. यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये होता. ऑन दी राईट फटका सजवला, बॉलला पाठवला. स्ट्रेट हिट, इट्स अ ग्रेट हिट, आउट ऑफ दी पार्क. शेवटच्या दिवसामधला पहिला धमाका षटकार. ओव्ही अँड युव्ही स्ट्रायकर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवर. आतापर्यंत चांगलं षटक राहिलं होतं, परंतु शेवटच्या षटकावर शेवटच्या बॉलवर षटकार आला. तर जयंत पाटील आपण या व्यासपीठावर खरंच खूप मोठा आपला हातभार आहे या स्पर्धेसाठी, ज्याच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक देण्यात आलेले असे जयंत पाटील देखील इथे उपस्थित झालेत. तसेच आजच्या पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत ज्याच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आले. षटकार 50 धावांसाठी विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक जो मारेल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर जयंत पाटील आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं. नक्कीच सर्वांसाठी पारितोषिक आणि म्हणजे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लावण्यात आले सर्व आमचे लाडके मान्यवरांना विनंती असेल की आपण यावा आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावर बसून स्थानापन्न व्हायचं. कारण स्पर्धा कोणतीही असो, क्रिकेटची असो अथवा कोणताही खेळ असो, स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य हे आवश्यक असतं आणि प्रमुख मान्यवरांच्या माध्यमातून नेहमीच आम्हाला मोलाचं सहकार्य आलेलं सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही केगाव प्रीमियर लीग KPL सीझन 5 च्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतो. वळत पुन्हा एकदा मॅच कडे. पहिलं षटक संपलंय आणि धावफलकावरती दाबाड बॉलिंग मार्कवर गोलंदाज प्रथमेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल फुलटॉस, कव्हर्सला उडवला बॉल, बॉल गॅप मध्ये निघून चाललाय. बॉल नाही थांबणार, फिल्डरला चकवा देत एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका, चौकार. फार सुंदर आयोजन आणि फार सुंदर फटका सुद्धा पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर चौकार. हो, कमी गतीचा बॉल, पेस मध्ये व्हेरिएशन केलं, बीट केलं फलंदाजाला आणि यावेळेस मात्र समजू शकलेला नाहीये.
बॅटिंग करत असताना आपण पाहताय एका बाजूने योगेश पाटील, दुसऱ्या बाजूने परेश पाटील. परेशच्या बॅटमधून एक षटकार पाहिला आपण, आता योगेशच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश ठाकूर याच्या मागील 2 मॅच मध्ये ज्या खेळाडूच्या नावावर तब्बल 8 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. फार सुंदर गोलंदाजी. शॉर्टर फॉर्मॅट क्रिकेटमध्ये 2 मॅच मध्ये 8 विकेट घेणं फार मोठी गोष्ट आहे. यावेळेसचा बॉल फटका चांगला, बॅकफुट पंच आणि बॉल चाललाय डीप पॉइंट रिजन मधून स्वीपर कव्हरला. आउटफील्ड थोडीशी खराब आणि तिथून मात्र आउटफील्ड खराब असल्या कारणाने एकेरीला दुहेरी आणि दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट करत असताना 3 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आपण जर पाहायला गेलं तर उन्हाचा तडाखा प्रचंड आहे, तरी सुद्धा चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोनही खेळाडूंच्या माध्यमातून राहिली आहे. प्रचंड ऊन आपण पाहताय, कारण आता मार्च महिना सुद्धा सरत चालला, त्यामुळे आता चैत्र महिना सुरू झाला. मागील काही दिवसामध्ये आपण पाहिलं चैत्र सप्तमी आई एकविरेची मानाची यात्रा, मानाच्या पालख्या आपण पाहिल्या. त्यानंतर आता गावोगावी प्रत्येक गावची ग्रामदेवतेची यात्रा सुरू होती. चांगला फटका, 3 धावा आल्या. चौकारानंतर एक निर्धाव चेंडू जरूर आला होता, त्यानंतर एक चांगला फटका, बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळाला. तिथून आलं 3 धावा. स्ट्राईक रोटेट होते आता स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज परेश. आडवा पार्टनर परेश पाटीलच्या बॅटमधून बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. परेशच्या बॅटमधला दुसरा धमाका षटकार. नक्कीच आवाज घुमतोय संपूर्ण केगाव गावामध्ये आणि गावाची मानाची स्पर्धा ना नावासाठी ना स्वार्थासाठी, तर एक प्रीमियर लीग गावातील युवा खेळाडूंना एक संधी मिळण्यासाठी, गावच्या क्रिकेटच्या उत्कर्षासाठी एक स्पर्धा केगाव प्रीमियर लीग KPL आपण पाहता. चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या षटकातल्या शेवटच्या बॉलवर षटकार आणि या षटकात जसा स्ट्राईकला आला परेश त्याच्या बॅटमधून षटकार आला, तर या बॉलवर जर षटकार आला तर पारितोषिक असणारा. पाहूयात नेक्स्ट बॉल. हो, हलक्या हाताने सन्मान दिला. परेश पाटील एक मोठा खेळाडू, त्याला माहिती आहे चांगल्या बॉलला सन्मान देणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे, कारण 6 ओव्हरची मॅच आहे. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला विकेट हातात राहणं फार आवश्यक आहे, कारण आपण सातत्यानं ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहत असतो आता सामने कमी षटकांचे होत चाललेत. 5 षटक, कुठे 4, कुठे 3, फायनल तर 1-1 ओव्हरवर आल्यात. त्यामुळे शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये आता तुम्हाला कुठेतरी 6 ओव्हरच्या मॅचेस खेळत असताना धावांच्या बरोबर थोड्याशा विकेट सुद्धा सांभाळणं आवश्यक आहे. आणि परेश पाटील जर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिलं तर एक मोठी धावसंख्या धावफलकावरती आपण नेहमीच पाहाल. स्कोर कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 22-22. यावेळेस बॉल फटका चांगला, बॅकफुटला जात असताना फटका एक्स्ट्रा कव्हरला सजवलं, तिथे मिस फिल्डिंग होती. आउटफील्ड करावे, परंतु तुम्हाला त्याची सवय करून आता घ्यावी लागेल. खरं सामने फार महत्वाचे आहेत, कारण इथून सामने निसटले तर पुन्हा एकदा 1 वर्ष KPL सीझन 6 ची वाट पाहावी लागेल. परंतु सीझन 5 मध्ये आपल्या नावावर तो किताब जर पटकावायचा असेल, आपल्या नावी तो किताब लगावायचा असेल, तर मात्र आता चुकीला धारण, आता चुकी करून चालणार नाही. धावफलकावरती धावा 2च्या मदतीने 24-24 धावा. पहिल्या षटकात आल्या होत्या धावा 8, त्यानंतर नेक्स्ट ओव्हरमध्ये धावा आल्या 16. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जिथे चौकाराने सुरुवात झाली होती त्यानंतर परेश जसा स्ट्राईकला आला त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार सुद्धा पाहिला. 2 ओव्हरचा वाजवी खेळ संपला. स्कोरबोर्डवरती धावा 24-24 धावा, 12च्या सरासरीने 24 धावा आपण पाहता. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आतिश ठाकूर. संघाचा कर्णधार आतिश ठाकूर, ग्रांतिक जायंट्स टीमचा टीम कॅप्टन राकेश ठाकूर आणि रोशन ठाकूर साहेबांचे आणि रुपेश ठाकूर हे तीनही संघ मालकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांनी दाखवलेला आतिश ठाकूरवरचा विश्वास आता आतिश सार्थकी लावू शकेल का सुपर 6 मधल्या लढती आपण पाहता.
तब्बल 12 संघांचा समावेश असणारी ही स्पर्धा आपण पाहता. जवळजवळ 150हून अधिक खेळाडू, एकेगाव गावामधले खेळाडू आपल्याला एकाच स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळाले. पहिला बॉल तिसऱ्या षटकातला बॉलिंग मार्कवर अतिश तयार. पहिला बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, बॉल चालला लॉंग ऑनला, तिथे फिल्डर आहेत, एक धाव कंप्लीट आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलं. आता ही जर मिसफिल्डिंग अशीच चालू राहिली तर धाव संख्या काही थांबणार नाहीये आणि ह्या केलेल्या चुका तुम्हाला धावा चेस करत असताना अंगलटी येताना पाहायला मिळतील. कारण आता चुकी करून चालणार नाही, कारण हा सामना महत्वाचा आहे. इथून प्रत्येक होणारा सामना हा डू ऑर डाय सिच्युएशन, सुपर 6 आणि सुपर 6 मध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल तरच कुठेतरी तुम्ही या स्पर्धेमध्ये आपलं बक्षीस फिक्स करू शकाल. चला विनंती असेल इथून पुढे खेळाडूंना की स्पीडअप करायचं, आपण अधिकचा वेग घ्यायचा नाहीये. कारण आपण जर पाहायला गेलं तर आज 6 ओव्हरच्या 3 मॅचेस आणि 5 ओव्हरच्या 2 मॅचेस, त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपल्या सर्व काही आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचा. त्यामुळे सूर्यास्ताला जाण्याच्या आधी आपल्याला दिवसा हे सर्व काही करायचं, त्यामुळे थोडंसं वेळेला महत्त्व द्या आणि दिलेल्या वेळामध्ये आपलं षटक संपा. प्रत्येक षटक संपवण्यासाठी 5 मिनिटाचा अवधी असेल आपल्यासाठी. कमी गतीचा बॉल, परंतु फुल टॉस होता, लोअर फुल टॉस वर आक्रमण, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, दिलं होतं फलंदाजाला आमंत्रण, दोन्ही हाताने स्वीकारला, बॉलला पाठवलं मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर, षटकार.
ती मॅच आजच्या दिवसामधली ओवी युवी स्ट्रायकर्स प्रकाशजी म्हात्रे आणि योगेशजी गावड यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर त्यांच्या अगेन्स्ट मध्ये रुपेश, राकेश आणि रोशन या तीनही बंधूंना पुरस्कृत केलेला ग्रांतिक जायंट्स. बॅटिंग करत असताना ओवी अँड युवी स्ट्रायकर्स संघाची धावसंख्या 39, 39, 13च्या सरासरीनं संघ पुढे चालला. हॅलो 39 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक, उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला, त्यामुळे खेळाडूंना आम्ही विनंती करू, जेव्हा आपल्याला पाण्याची आवश्यकता असेल जरूर आपण मागणी करा. आवाज गेला आणि तुमच्यापर्यंत गाणी चालू होती ना. PTC लाईव्ह या चॅनलची आपण चर्चा करत होतो, ज्या चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जातात. आणि आज त्याच चॅनलच्या माध्यमातून उरण तालुक्यातील केगाव गावची मानाची स्पर्धा अर्थातच केगाव प्रीमियर लीग आपण पाहणार, ज्या चॅनलच्या युट्यूबच्या माध्यमातून 271K सबस्क्रायबर अर्थातच 2,71,000 सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळतात. जरूर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, कारण जिथे जिथे PTC लाईव्ह स्पर्धा कव्हर करत असेल त्या स्पर्धेचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि त्या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. वळूयात मॅचकडे. एका बाजूने बॅटिंग करत असताना परेश पाटील, तर दुसऱ्या बाजूने योगेश पाटील. काय बॅटिंग करते ते दोन्ही खेळाडू. योगेशचा तो शेवटच्या बॉलवरचा षटकार, त्याच्या आधी परेशनं मारलेला षटकार आणि अतिश ठाकूरवर केलेलं ते आक्रमण, त्या षटकामध्ये आलं तब्बल 15 धावा. धावांचा ग्राफ आता कुठेतरी वरच्या दिशेने चढत्या क्रमाने आक्रमण करतोय की काय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8, नंतर आल्या 16 आणि त्यानंतर 15. पुढचा बॉल नवीन षटक. पहिला बॉल हलक्या हातानं अगदी एखाद्या लेदर क्रिकेटरची आठवण करून देणारा फटका होता. एक्स्ट्रा कव्हरला फक्त हलक्या हातानं बॉलला ढकललं, पुश करू आणि खुश राहू अशी संकल्पना फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि परेशनं चांगल्या बॉलला सन्मान देत एक चांगली धावसंख्या सुद्धा वसूल केल्या. 2 धावा त्यानं कंप्लीट केल्या. मोठं मैदान आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे 38 सर्कलला भेटत असताना लॉंग ऑफला आली एक सिंगल, डबल आली. पुढे येऊन स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. उंची जास्त, अंतर कमी आणि सागरनं पकडलं झेल. संपवला डेंजरस बॅटमॅन कॅप्टन परेश पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक 2, फलंदाज बाद. परेश बॅक टू द पॅव्हलियन. सुपर 6 मध्येच काढलं. नक्कीच चांगली बॅटिंग करणारा फलंदाज परेशला बाद केला आणि ते बाद करण्यासाठी नक्कीच संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज राकेशला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येणं आवश्यक. 40+ खेळाडू आणि तरी सुद्धा तरुणांना लाजवे असा खेळ त्यांचा मात्र. 40+ खेळाडू असताना सुद्धा परेश पाटीलला त्यांना बाद केले, कारण क्रिकेटचा प्रचंड अनुभव. हा अनुभव ना गुगलच्या प्ले स्टोअरवरनं डाउनलोड केला ना ॲपलच्या ॲप स्टोअरवरनं. हा कित्येक वर्ष मैदानाच्या आतमध्ये खेळ करून नक्कीच राकेशने मिळवला आणि राकेशने चांगली गोलंदाजी केली. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आपल्या सेकंड स्पेल मध्ये आल्या दुसऱ्याच बॉलवर विकेट. पहिल्या बॉलवर हलक्या हातानं डबल घेतली होती आणि नंतर एक लेफ्टेड हिट खेळण्याच्या नादामध्ये सागरच्या हातामध्ये झेल विसावला. आल्या नवीन फलंदाज, चांगला फटका होता. बॉलच्या मेरिटनुसार फटका सुद्धा, फिल्डिंग त्याहून सुंदर एक्स्ट्रा कव्हरला. परंतु तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण नवीन बॅटर रुपेश म्हात्रेच्या माध्यमातून चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळत. आखूट टप्प्याचा बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु बॉलच्या मेरिटनुसार फटका सजवला. आधुनिक टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहताय कोणताही बॉल फलंदाज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु रुपेशचा आम्ही कौतुक करू. चांगला फटका त्याने एक्झिक्यूट केला. 2 धावा आल्यात. यावेळेसचा बॉल आखूट टप्प्याचा फटका फसलाय. पुल करण्याचा प्रयत्न होता आणि इथे काय झालंय, साधा सोपा सरळ झेल इथे मात्र ड्रॉप झालाय.
क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कारण झेल घेत असताना तुमची कॅचिंगची पोझिशन ती महत्वाची असते कारण रुद्र आपल्याला पाहायला मिळाले होते आणि स्वतःवर निराश आहेत. कर्णधार सुद्धा त्याच्यावर थोडेसे निराश पाहायला मिळतात कारण महत्वाचा झेल होता जो रुपेश नवीनच फलंदाजाला आल्या 2 धावसंख्येवर तो बाद होऊ शकला असता परंतु एक सोपा झेल त्यानं ड्रॉप केला. बॉलवर शेवटपर्यंत नजर नव्हती आणि तिथून मात्र थोडीशी गडबड झाली आणि इथे मात्र फलंदाजाला जीवनदान. यावेळेसचा बॉल नवीन फलंदाजासाठी इथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट कव्हरला खेळाडू तैनात होते कॅचिंग कव्हरच्या पोझिशन मध्ये तिथे मात्र एक सिंगलच आली आणि सिंगलच्या मधून स्कोरबोर्ड पुढे चालला 45 धावा. शेवटचा बॉल चौथ्या षटकामधला चांगलं षटक राहिला. शेवटचा बॉल होता जसा उल्लेख केला होता की चांगलं षटक राहिलं पण त्या षटकाला विस्कळीत करण्याचं काम फलंदाज रुपेशच्या माध्यमातून षटकार. खरंच एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल आणि प्रत्येक सुपर 6 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंना महत्वाची सूचना आहे की आपण जी वैयक्तिक बक्षिसं आहेत ती सुपर 6 मध्ये असलेल्या मॅचेस आहेत त्या मॅचेसचेच पॉइंट धरले जातील. सुपर 3 ला गेल्यावर 2 सेमीफायनल आणि एक फायनल असे सामना होणार आहे त्याचे पॉइंट धरले जाणार नाही आणि सुपर 3 ला जे संघ जातील त्यांनाच पारितोषिक भेटतील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पण पॉइंट सुपर 6 ला गेलेल्या संघामध्ये जे सामने होतील त्या सामन्याचेच पॉइंट पकडले जातील. हॅलो बोल ना मॅचला यात्रा संपली 2 दिवस आज पालखी आहे. पुढचा बॉल करा कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात अजून एक धक्का फलंदाज बाद. चला न्यू बॅटर एवढा वेळ लावायचा नाही परेश आपले बॅट्समन रेडी ठेवा. बघा आपल्याला आजच्या दिवसामध्ये शेवटच्या काही अंतिम लढती जास्तीत जास्त षटकांच्या खेळवायच्या त्यामुळे नवीन बॅटर लवकर रेडी ठेवलं याचं थोडंसं बंधन असेल याची नोंद घ्या आपण. इथे मात्र चांगली गोलंदाजी करतो बॉलिंग मार्कवर गोलंदाज पहिल्या स्पेलमध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये अतिश पाहायला मिळते कारण 6 षटकांची मॅच आहे जिथे 2 गोलंदाज 2 षटक टाकू शकतात आणि अतिश पुन्हा एकदा कॅप्टन संघाचा सरसेनापती कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट याचं एक सर्वोत्तम उदाहरण इथे सादर करतो. पहिल्या बॉलवर फलंदाजाला बाद केलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्पित ठाकूर आपल्याला पाहायला मिळतं. केगाव म्हटलं की बरेचसे ठाकूर बजारच्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोठी भावकी आहे ठाकूर परिवाराच्या आपल्याला केगाव गावामध्ये पाहायला मिळते. विकेट किपर तर अनिल म्हात्रे यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. इस मान्यवरांचं आगमन त्यांचा मी प्रथम शब्द सुनण्यानं स्वागत करतो. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. पुढचा बॉल अतिश तयार. न्यू बॅटर लेफ्ट हँडेड फलंदाज अर्पित फुलटॉस होता अधिकतम वेगाचा बॉल यावेळेस मात्र आता चुकी होणार नाहीये. पकडला जेल अजून एक धक्का तू चल मैं आया तू मरो फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. पाहतोय आपण आतिश ठाकूरच्या सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद झाले. तिसरा गडी जर बाद केला, हॅट्रिक संपादित केली तर जयंत पाटील बाजारपूर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज आतिश ठाकूर यांना सुवर्ण संधी. नक्कीच ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज. हॅट्रिकला फार महत्व आहे क्रिकेटमध्ये. आता ही हॅट्रिक संपादित केली जाईल का? न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम पाटील आपल्याला पाहायला मिळतो. हॅट्रिकचा बॉल आणि आता बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा कॅप्टन आपला सज्ज आहे. 5वं षटक प्रगतीपथावर धावफलकावरती धावा 51 आहेत. 51 ऑन दी बोर्ड, परंतु तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या करावी लागेल. उरण टेनिस क्रिकेट सातत्यानं पुढे चाललंय, कारण यंदाच्या हंगामामध्ये रायगड प्रीमियर लीगची मालिकावीर याच उरण तालुक्यामध्ये आल्या. चांगला बॉल होता, गोलात टाकण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र बॅटची कडा बॉल डिक्लेअर झोन मध्ये शॉट थर्डमॅन कडे आली सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने ओम पाटीलनं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं आणि संघाला नेऊन ठेवले 52 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी. 1.3 षटकांचा खेळ बाकी आहे. तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या जमावी लागेल. किमान 70 धावसंख्या तुम्हाला टार्गेट करावी लागेल, तरच कुठेतरी धावसंख्या तुम्हाला. हो, कमी गतीचा बॉल, पेस मध्ये व्हेरिएशन. आतिश ठाकूर कच्च्या गुरुचा चेला नाही. एक चांगला गोलंदाज म्हणून नेहमीच्या गोलंदाजी वर्णी केकआउट टेनिस क्रिकेटमध्ये लागल्या आणि म्हणूनच हा मात्र आता ओम पाटीलला फसवण्याचा प्रयत्न करतोय. प्रमुख फलंदाजांना बाद केल्यानंतर मधल्या फळीच्या फलंदाजांना कुठेतरी आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवताना पाहायला मिळतो. अजून एकदा कमी गतीचा बॉल, यावेळेस ओळखलं, बारेकलं, हेरलं, बॉलला पाठवलं डीप पॉइंट, बॉडी लाईनच्या बाहेर. 1 टप्पा, 2 टप्पा आणि तिसरा टप्पा अखेरीस चेंडू सीमा पार, चौकार. फार सुंदर गीत आपण ऐकताय डीजेच्या माध्यमातून सातत्यानं. आई एकविरीचं गीत, आई हिंगलाईचं गीत. हिंगलाई माता म्हटलं की मुंबईमध्ये आपण पाहायला गेलं तर अंधेरी परिसरातील वर्सोवा गाव. यावेळेसचा बॉल आखूट टप्प्याचा, आदळलेला आपटलेला बॉल, परंतु अतिरिक्त वर गेला बॉल. आणि इथे मात्र पंचांनी त्या बॉलला वाईट घोषित केलं आणि वाईटच्या माध्यमातून धावफलकावरती धावा 57 आपल्याला पाहायला मिळतात. 57 ऑन दी बोर्ड. संधी निर्माण झाली, परंतु शेवटच्या क्षणी बॉडी बॅलन्स बनवता आला आणि तिथून मात्र काय घडलंय, एकेरीला दुहेरी आणि दुहेरीला तिहेरी मध्ये कन्वर्ट केलं आणि टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद इथे ओम पाटील आणि दुसऱ्या बाजूला रुपेश साठी होतोय. धावा 3 षटक संपलं, 5वं आणि स्कोर बोर्ड वरती धावा 3च्या मदतीनं 60 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 12च्या सरासरीनं 60 धावा आतापर्यंत. आता शेवटचं 1 षटक, निर्णायक षटक टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. आणि हे षटक घेऊन आता कोणता गोलंदाज आतिश आपल्या संघासाठी कोणत्या गोलंदाजाकडे विश्वास दाखवतो आता पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये रुपेश म्हात्रे आणि ओम पाटील या जोडीला चमकावा लागेल. किमान 15 धावा तुम्हाला टार्गेट करायला. स्कोर बोर्डवरती धावा 60 लागल्यात. 5 ओव्हरचा खेळ संपला. फार सुंदर संघबांधणी. खरं पाहायला गेलं 7 मार्चला खेळाडू लिलाव प्रक्रिया अर्थात ऑक्शन आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर मात्र ऑक्शन मध्ये फार सुंदर कामगिरी कॅप्टनची असेल, टीमचे मेंटॉर, टीमचे ओनर यांनी चांगली संघबांधणी केली. प्रत्येक संघामध्ये 40+ खेळाडूंची भरती आपण पाहिली. प्रत्येक संघामध्ये 2 ते 3 40+ खेळाडू आपण पाहता आणि त्यानंतर काही रेग्युलर फॉर्मॅट मधले खेळाडू आणि कॅप्टनच्या माध्यमातून एक चांगली संघ बांधणी आणि ते झालेलं दमदार ऑक्शन आणि त्यानंतर मात्र काहीतरी प्लॅनिंग करण्यासाठी 20 दिवस मिळाले होते आणि एक चांगली संघबांधणी केल्यानंतर चांगली टीम मीटिंग झाली असेल आणि त्यानंतर मात्र चांगला खेळ करत आपल्या संघांना सुपर 6 मध्ये दाखल केलं. आता सुपर 6 मध्ये जर तुम्हाला विजय फिक्स करायचा असेल तर मात्र इथे चुकी करून चालणार नाही. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपला पाहायला मिळतात. प्रीत ठाकूर सामना करतो ओम पाटील, ज्याच्या बॅटमधून चौकार आला. फुल टॉस होता, लो फुल टॉस, बॉलला पाटील ऑन साईडला लॉंग ऑनला बॉल चालला, सागर डीप मधनं येतात. तिथे मात्र सिंगल पाहायला मिळाली आणि
आणि सिंगलनं तरी ओवी आणि युवी स्ट्रायकर संघ नाखुश नसेल. तर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज रुपेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून दिमागदार षटकार आपण पाहिला. लॉंग ऑफला तो षटकार पाहिला होता आणि आता तो पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्कोर बोर्डवरती धावा 61 आहेत. किमान 72 to 75 72-75 धावा तुम्हाला टार्गेट कराव्या लागतील, कारण 12च्या सरासरीने पहिल्या 5 षटकात 7 धावा झाल्या होत्या आणि तदनंतर मात्र या शेवटच्या षटकामध्ये किती येतील. आखूड टप्प्याचा बॉल हॅमर केला, बॉलला तिरप्या पाटनं डायगोनल स्ट्रोक आणि इथून मात्र जणू काय एखादी चपराकच लावली. चेंडूला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर, बॉडी लाईनच्या बाहेर, चौकार. बाकीचं चांगलं गीत आपण ऐकता. सबन बाबरी कुळांची कुलस्वामिनी आई एकविरीचे गीत आपण ऐकता. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल फटका फसलाय. खेळाडू डाव दी बॉल. काय घडतं, अगदी त्याचा लेझी अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. काय घडलंय आणि इथे कुठेतरी आता नाखुश आहे संपूर्ण संघ, कारण ज्यावेळेस झेल ड्रॉप होत असतात ना त्यावेळेस मात्र संघाचं मनोबल कुठेतरी तुटत असतं आणि यावेळेसचा बॉल सलगचा दुसरा, चौकार. चार्ज. खरंच सर, अविनाश सर, असे केगाव प्रीमियर लीगचे ज्यावेळी सामने होतात ना तर प्रत्येक सामन्यामध्ये 2 ते 3 खेळाडू मोजके चांगले असतात, बाकी सर्व नवीन नवीन पोरं असतात. म्हणजे एक कॅच पकडणं सुटणं ही यांचे खरा सराव आहे, म्हणजे चालू झालेली परीक्षा आहे क्रिकेटची. हो नक्कीच, कारण ही स्पर्धाच आपण त्यासाठी आयोजित केल्या, नावासाठी ना स्वार्थासाठी. तर एक प्रीमियर लीग केगाव गावच्या उत्कर्षासाठी, केगाव गावच्या क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि बरेचसे तुम्हाला यंग खेळाडू, तरुण तवतदार खेळाडू पाहायला मिळतात. एवढंच सांगेन की चांगली प्रॅक्टिस करा, नेहमी सरावामध्ये राहा, कारण असं म्हटलं जातं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळे तुम्हाला सराव हा सर्वश्रेष्ठ बनवत असतो. पुढचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. लो फुल टॉस आणि तिथे फटका फसला. लॉंग ऑफला फटका चांगला होता, एलिव्हेशन मिळालं नाही आणि महत्वाचा खेळाडू बाद. बडी मछली जाल में और यहाँ पर सभी मछुआरे खुश. फलंदाज बाद रुपेश. बैक टू द पैवेलियन. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी सुद्धा आम्ही इन्व्हाइट करणार आहोत. जसं पहिलं सत्र संपेल, ज्या संघाची दुसरी शेड्यूल मॅच आहे त्यांनी त्वरित टॉस बॉक्स मध्ये दोनही कॅप्टननी यायचा. पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट जिनिशा अँड तन्वी स्पोर्ट्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश कदम पाहायला मिळतात, परंतु बॉलिंग मार्कवर प्रयत्न काय गोलंदाजी केली. 2 चौकार आल्यानंतर मात्र महत्वपूर्ण फलंदाज रुपेशला बाद सुद्धा केले, कारण आता शेवटचा महत्वपूर्ण बॉल आणि नवीन बॅटर स्ट्राईक वरती. लास्ट बॉल होता, फटका चांगला, बॉल गॅपमध्ये, परंतु चांगली फिल्डिंग. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. हो पाटीलची चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं आणि या 2च्या मदतीनं 5 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 71 ऑन दी बोर्ड आणि विजयासाठी आता 72 धावांचं लक्ष्य. चला लाईनअप मध्ये बाहेर जायचं आहे. क्रांतिक जैन संघ, आपण सूचना आहे लाईनअप मध्ये बाहेर जायचं, लाईनअप मध्ये आतमध्ये यायचं आहे. दोन्ही संघांना महत्वाची सूचना असेल. युट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे.
सामना संपल्यावर हस्त आंदोलन करणं देखील गरजेचं आहे. पाहतोय आपण क्रांतिक जैन संघ एका लाईनीमध्ये बाहेर जाताना पूर्ण स्क्वॉड घेऊन आपण लगेचच समालोचन खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे खेळण्यासाठी. बघा त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. पहिली इनिंग संपण्यासाठी 40 मिनिटांहून अधिकचा वेळ आपण घेतला. एवढा वेळ नसतो टेनिस क्रिकेटमध्ये. 6 षटकांसाठी तुम्हाला 30 मिनिटाचा अवधी असतो आणि 2.5 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक. त्यामुळे थोडीशी अशी दक्षता घ्या की लवकरात लवकर इनिंग कव्हर होईल. कारण 6 ओव्हरच्या मॅचसाठी जर 1.5 तास गेलं तर अशा 1.5 तासच्या 3 मॅचेस, त्यामुळे बराचसा अवधी जाईल. जा बुटा घालून त्यांचे दोन. चला टॉस कडे आपण जाऊयात. एका बाजूने पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूने जिनिशा अँड तन्वी. म्हणजे एकीकडे असेल अविनाश सर विवेक ठाकूर ज्याने सतत 2 वर्ष मालिकावीरीचा किताब पटकावला होता, तोच खेळाडू आपण कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहाल. तर दुसरीकडे असेल निखिल म्हात्रे, प्रथमच यावर्षी केगाव प्रीमियर पर्व 5व्याचा प्रथम मला वाटते कर्णधार असेल हा. तर मी विनंती करतोय की जयंत पाटील बाजारपूर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. खूप मोठा योगदान आहे या स्पर्धेसाठी. ए मोरेधर लगेच जय हिंद साहेबांच्या माध्यमातून हे सामन्याचा टॉस केला जातो. 5व्या पर्वातील सुपर 6 ची दुसरी मॅच. हेड इज अ कॉल अँड इट इज अ टेल. मान्यवरांना मी विनंती करू आपण आदरपूर्वक असं नसतं बसा. टॉस जिंकला पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स. विवेक, प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग करण्यासाठी 6 ओव्हरची मॅच. मागील 2 हंगामामध्ये मालिकावीर म्हणून तुझ्याकडे पाहिलं जातं. चांगला खेळ तुझ्या माध्यमातून नेहमी राहिला. कसा राहिला ऑप्शन मध्ये संघ बांधणे आणि आतापर्यंत संपूर्ण संघाचा प्रवास कसा राहिला? संघाने तर 100% दिलेला आहे, पण शेवटी ती मॅच आहे, हार जीतच आहे. 100% द्यायचा प्रयत्न करू आम्ही. प्रतिस्पर्धी निखिल, तो सुद्धा चांगला खेळ त्याचा सुद्धा नेहमीच राहिला. काय म्हणशील एकंदरीत त्याच्या संघाचा खेळ सुद्धा पाहिला. त्या संघाच्या अगेन्स्ट मध्ये काय विशेष रणनीती असेल या सुपर 6च्या मॅच साठी? कारण आता नॉकआउट मॅच आहे, इथून पुढे हाराल तर मात्र या स्पर्धेची वाट तुम्हाला 1 वर्ष पाहावी लागेल. नॉकआउट तर आहेच, पण दोघं सुद्धा सोबतच खेळतो, कंटिन्यू ओपनिंगच करतो. फक्त काय स्ट्रॅटेजी अशी काय नाही, जो चांगला खेळायला प्रयत्न करू. फक्त जेवढा रन्स मारता येईल तेवढा ट्राय करू. ओके, शुभेच्छा असेल. दुसऱ्या बाजून निखिल आहेत. निखिल टॉस गमावला, आपल्या वाटेला टॉस आला असता तर निर्णय का असता? आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. म्हणजे ऑब्वियस चॉईस, तुम्हाला जे पाहिजे ते नक्कीच मिळालं. तर फिल्डिंग घेत असताना एक विशेष रणनीती तुमची जरूर असेल, परंतु समोर विवेक सारखा अष्टपैलू खेळाडू आपण पाहता. किती धावांपर्यंत रोखण्याचा निर्णय निश्चय असेल? कमीत कमी चला 50. स्ट्रायकर्सचे सर्व खेळाडू प्लीज या. चला चांगले आहेत. नक्कीच शुभेच्छा. News from the toss box, Parth and Garvi Sports have won the toss. They have decided to bat first. चला जाऊयात चालू मॅचच्या दुसऱ्या सत्राकडे. विनंती असेल बॅट्समनला की आपली कॅप्टनला की सलामीची जोडी पाठवा आणि फिल्डिंग टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर आपण पाहतोय ओव्हियन युवी स्ट्रायकर संघ मैदानाचा ताबा घेताना पाहतोय आपण. आजच्या दिवसातला पहिला सामना आणि केगाव प्रीमियर लीग पर्व 5चा अंतिम दिवस आहे आज. आपण पाहतोय महेश पाटील यांच्याकडे कॅमेरा मारला जातोय. काल याच महेश पाटीलला थोडासा क्रिकेट पासून दूर ठेवला. प्रमोद पाटील कर्णधार होते. आणि थोडा संघ त्यांचा बाहेर सुद्धा गेला. जबरदस्त असा क्रिकेटर आपण पाहिला, त्याचा इतिहास सांगितला काल. आज सुद्धा इतिहास सांगासा वाटते, पण महेश पाटील सांगते नको सांगू, मला खेळायला घेतला याचाच जास्त मला दुःख आहे. तर आपण बोलतोय सामन्याकडे. सामना अतिशय बलाढ्य आहे. ग्रामस्थांमध्ये जे कोणी वरिष्ठ असतील तर सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. केगाव प्रीमियर लीग पर्व म्हटलं तर ही प्रचंड गर्दी केगावचीच असणार, की आपल्या गावातील सर्व खेळाडू खेळ करताना पाहायला भेटतोय. तर आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये. एकीकडे असेल केगावचा वंडर बॉय ज्याच्याकडे पाहिला जातो अष्टपैलू खेळाडू आतिश ठाकूर, तर दुसरीकडे असेल एक दांडे गावाचा जिद्दी खेळाडू ज्याच्यामध्ये खरंच क्रिकेटमध्ये खूप जिद्द आहे, चीड आहे, असा रागीट खेळाडू आपण पाहतोय सागर बेटकर.
किती काढले? 70. 71 72 71 धावा काढलेल्या आहेत. 72 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे क्रांतिक जैन संघापुढे. केगाव प्रीमियर लीग पर्व 2चा हा चॅम्पियन ठरलेला संघ क्रांतिक जैन्स. केगाव प्रीमियर लीग 5 मध्ये आपण पाहतोय खेळताना. काय ना अण्णा ठीक आहे, झालं एक्सपायरी झालंच, कारण हे माझ्यावर सातत्याने अन्याय होत होता. या सर्वांना क्रिकेट आम्हीच शिकवलं, बाकी कोणी नाही शिकवलं. धन्यवाद. पाहिलं महेश यांच्या मुखातून आपण ऐकलं की क्रिकेट आपण खूप लोकांना खेळायला शिकवलंय आणि माझ्यावरच का असा अन्याय होतोय दरवर्षी. पण महेश तुला माहिती आहे दरवर्षी प्रमोद पाटीलच तुला तुझ्या टीम मध्ये घेतोय, त्याच्या टीम मध्ये, म्हणजे तुझ्यावर असलेलं प्रेम देखील त्याचं खूप आहे. प्रेम तो दाखवाला आणि महेश पाटील असलेला प्रेम प्रमोद पाटील यांचा आपण पाहतोय दरवर्षी. महेश पाटील यांना प्रमोद पाटीलच ऑप्शन मध्ये सिलेक्ट करतोय आणि बोली लावून घेतोय, म्हणजे असलेला हा एक प्रेम आहे तुझ्यावर. पुन्हा एकदा आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होतोय. 6 षटकांचे सामने असतील. आजच्या दिवसातला पहिला सामना, चालू सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी. पहिल्या 6 षटकांचा खेळ संपलाय. ओवी आणि युवी स्ट्रायकर संघाने तब्बल 71 धावा काढलेल्या आहेत. तर 72 धावांचा लक्ष असेल, म्हणजे आपण सरासरी जर पाहिली तर 12च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. पण अतिशय जबरदस्त असं आयोजन, जबरदस्त असा सामना. प्रत्येक संघामध्ये 3-4 खेळाडू असे एकदम महत्वाचे आहेत, रेग्युलर क्रिकेट खेळतात. तर बाकी आपण पाहतोय केगावचे सर्व खेळाडू आहेत, ते देखील चांगला खेळ करताना पाहतोय. आज आपण शेवटचा दिवस बोलले तर प्रेक्षकांची गर्दी असेल. दुपारी सुद्धा प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आपण फिरवणार आहोत दरवर्षीप्रमाणे. यंदाही लकी ड्रॉचा कार्यक्रम होणार आहे. रियाश तांडेल यांच्या माध्यमातून आपण लकी ड्रॉचे पारितोषिक देणार आहोत. तो सामन्याला सुरुवात होते. पहिला गोलंदाज योगेश. पहिला चेंडू झेलूनला झेल घेणार का? आणि अतिशय जबरदस्त झेल. खेळीवर होता तो सामना. मला वाटते आता कुठेतरी ओवी आणि युवी स्ट्रायकरच्या पारड्यामध्ये 40% सामना तरी झुकलेला आहे आतिश ठाकूर आऊट झाल्यानंतर. पण अजून देखील चांगले खेळाडू आहेत. प्रथमेश आहे, सागर आहे, राकेश असेल, रुपेश असेल, चांगले खेळाडू आहेत. अजून देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा पाहतोय आपण नवीन गेलेला फलंदाज प्रथमेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख असा चेंडू टाकलेला आहे गोलंदाज योगेशची जर कामगिरीचा विचार केला तर पहिल्या सामन्यापासून चालू 3रा सामन्यापर्यंत 4थ्या सामन्यापर्यंत अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहिलेली आहे योगेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. 2 खेळाडूंमध्ये ताळमेळ नव्हता, पण रन पूर्ण केलेली आहे. कोणत्याही प्रकारची रिस्क काही घेताना दिसत नाही. पुन्हा एकदा आपण पाहतो 1 धावेने खातं खोललंय स्वतःचं आणि संघाचं देखील 1 धावेने खातं खोललंय. धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 1 धावा. प्रथम स्ट्राईकवर पाहतोय आपण सागर.
सागरला पूर्णपणे या सर्व गोलंदाजी निश्चितच माहिती असेल का एकाच गावातील खेळाडू आहेत, एकाच संघामधून देखील ग्रामीणचे सामने देखील खेळतात. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो, एक धाव भेटतो, एक धावेने धाव संख्या पुढे सरकतोय. धाव संख्या झालेली आहे ती एक गडी बाद 2 धावा. 72 धावांचं लक्ष 12च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. 6 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचे 2 षटक असतील. पुन्हा एकदा पाहतो योगेश आणि जबरदस्त झेल, कॉटन बॉलचा झेल आपण पाहतो. सागर बेतकरला बाद केलेला आहे. डीजे फलंदाज वास झालेला आहे. सागर फटका चांगला होता, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण केलाय, झेल पकडलाय. गोलंदाज स्वतः पाहतोय आपण योगेश. 2 महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर आता मी म्हणू शकतोय की 60% तरी सामना होऊया. युवी स्ट्रायकरच्या खिशामध्ये गेला म्हणायला हरकत नाही की आतिश ठाकूर ज्यावेळी बाद झाला त्यावेळीच चित्र स्पष्ट झालं त्या सामन्याचं. दादा थंडाची बॉटल पप्पा थंडाची बॉटल द्या. किती थंडा पितोस का तू? आणि तिसऱ्या मराठे बघा गडी बाद. आता काय आहे? एक चांगला खेळाडू आहे. आयकॉन लिस्ट मधनं ज्या खेळाडूची निवड झाली होती त्याच आयकॉन लिस्ट मधनं निवड झाल्यानंतर त्या आयकॉनचं त्यांनी खरोखर या मैदानावर चांगला खेळ दाखवलेला आहे योगेश यांनी. सुपर 6 मध्ये जे सामने होतील त्या सामन्यांचेच आपण पॉइंट पकडले जातील. वैयक्तिक पारितोषिकांसाठी याची नोंद घ्यायची आहे. पण जे टॉप 3 ला 3 संघ येतील त्यापैकीच ते पॉइंट असतील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. चांगला फटका मारलाय. 4 धावा जाणार का चेंडू आणणार आणि चेंडू मात्र सीमा पार. 4 धावा. पहिला येणारा चौकार हा प्रथमेशच्या बॅट मधून डीजे. ते सुद्धा घेऊन आलेला आहे. हा सांगतोय हर्षद ठाकूर आणि अक्षय पाटील. तर आपण पाहतोय की मॅन ऑफ द सिरीज साठी जो फ्रीज आलेला आहे तो फ्रीज आपण पाहतोय अक्षय पाटील आवेडा आणि हर्षद ठाकूर आवेडा यांच्याकडनं हा मालिकावेळसाठी फ्रीज आहे. तो फ्रीज देखील इथं आलेला आहे. थोड्याच वेळात सायकली सुद्धा येतील. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षणासाठी सायकल आहेत त्या सुद्धा येणार आहेत. आणि नशिबाची साथ
काय क्षेत्ररक्षकाला साथ देतोय ग्राउंड बघा. चेंडू असं वाटलं होतं की डोक्याच्या वरून जाईल की काय, पण चेंडू मला वाटतं तिथे पायाला अडतोय आणि कमीत कमी 3 धावा तरी अडवलेल्या आहेत. येऊ समोरच खाली राहू दे. पंच थर्ड अंपायर वाईट साठी. हाईटचा वाईट लाईनीच्या बाहेरचा वाईट आहे ना. ओके ओके चेक कर. चला फेअर डिलिव्हरी आहे, वाईट नाही आहे. एक धाव आले. एक धाव भेटतोय. पुन्हा एकदा पाहतोय परेश याला चांगला फटका मारला. किती धावा भेटतात बघूया. मला वाटते पुन्हा एकदा गौरव येतोय आणि चेंडू सीमा पार षटकार. आपण खेळाडू पाहता प्रथमेश आणि जय हे देखील एक चांगले खेळाडू आहेत. सतत ग्रामीण सामने देखील खेळताना आपण पाहतो या खेळाडूंना. तर पुन्हा एकदा पाहतोय आपण वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन मला वाटते निश्चितच योगेशला आमंत्रित केलेलं आहे कर्णधार परेश पाटील यांनी. काय गोलंदाजी केलं योगेश यांनी आतापर्यंत. जर विचार केला तर एक चांगली कामगिरी केली या खेळाडूंनी. कोणचा विपुलला ना आहे त्याची मॅच पण नसेल बॉलिंगला. पुढचा सामना आपण पाहणारच आहोत. एकीकडे असेल काय रे आवाज गेला कमी केलास. हॅलो हॅलो तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा पाहतोय चेंडू दिलाय कर्णधार आणि योगेश यांच्याकडे. तर आपण पाहतोय जय यांना फलंदाजी करताना. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू. चेंडू कोणत्याही प्रकारचा जय यांना समजत नाही. चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव गेलेला चेंडू पकडण्याचं काम यष्टीरक्षक रुपेश म्हात्रे यांच्याकडून अतिशय सुरेख असा पाहायला भेटतोय आपल्याला. अजून देखील विचार केला तर 56 धावेंची आवश्यकता असेल. चांगला फटका मारलाय. किती धाव भेटत बघूया. अतिशय सुरेख असा आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. स्वतः कर्णधार आहे तिथे. पुन्हा एकदा चेंडू बघा. अतिशय सुरेख असा चेंडू उचली घेणारा चेंडू टाकतोय गोलंदाज. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा गोलंदाज योगेश. आजच्या दिवसातला पहिला सामना चालू सामना. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ओव्ही आणि युव्ही स्ट्रायकर्स आणि क्रांतिक जेंट्स. पुन्हा एकदा झेल उडलाय आणि झेलच्या खाली स्वतः योगेश येतोय आणि पुन्हा एकदा झेल पकडतोय. मला वाटतं 4थी सफलता प्राप्त केलेली आहे. डीजे
काय नाव आहे सर? प्रीतला पाहतोय आपण 6व्या क्रमांकावर जाताना. तर आपण पाहतोय एकीकडे प्रथमेश चांगली खेळी कराना एका षटकाराच्या सहाय्याने फलंदाजी करताना पाहतोय प्रथमेश यांना. सुरेख असा क्षेत्रक्षण 40+ खेळाडू नरेश आणि 3 षटकांचे षटक संपलेले आहेत. पाणी घेऊन जायचं आहे पंचांसाठी देखील पाणी घेऊन जायचं अतुल. तर आपण पाहतोय थर्ड अंपर धावसंख्या झालेली आहे. किती झाले मोरे? 19 धावा झाल्यात. 18 चेंडूंचा खेळ संपला. 19 धावा झालेल्या आहेत. अजून देखील उर्वरित 18 चेंडू मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा झालेल्या आहेत. अजून देखील उर्वरित 3 षटकांमध्ये 53 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे आपण पाहतोय की सामना कुठेतरी थोडासा वजन झालेला आहे क्रांतिक जेंट संघाकडून. काल देखील आपण सामना पाहिला. 55 धावांची आवश्यकता होती मंगलमूर्ती वॉरियर्स संघाला. तो सामना शेवटपर्यंत आला होता. तसाच सामना इथे होणार का? पहिला चेंडू निर्धाव चेंडू. तर आपण पाहतो प्रेक्षकांमध्ये चिंतामण पाटील कुठे असतील. आपण यायचं आहे ग्रुप ग्रामपंचायत केगावचे माजी उपसरपंच चिंतामण पाटील आपण असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. दरवर्षी या स्पर्धेसाठी आपली आवर्जून उपस्थिती असते. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय आणि मला वाटते 6 धावा षटकार. सर काल देखील आपण मंगलमूर्ती वॉरियर्सचा सामना पाहिला तर तब्बल 98 धावांचा उच्चांक गाठला होता जिनिसे अँड तन्वी स्पोर्ट्स संघाने. ते देखील उच्चांक पार करताना शेवटच्या 1 चेंडूवर 6 धावा आल्या होत्या. तसाच आज इथे आपण पाहतोय की 3 षटकांमध्ये 53 धावांची आवश्यकता असताना देखील हा सामना चेस करू शकतात धावा. म्हणजे पारडं कुठेही झुकू शकतोय की क्रिकेट हा खेळ आहे. या खेळामध्ये जर पाहिलं तर कोणताही संघ कुठल्याही बाजूने पारडा झुकू शकतोय अशी सर्व खेळाडूंची ताकद असतोय. अतिशय सुरेख असा चेंडू पाहतोय आपण. 1 षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज परेश पाटील यांना. अजून उर्वरित चेंडू मध्ये 1 षटकार आला तर पुन्हा एकदा पारडं फिरू शकतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला तर किती धावा येणार? चेंडू गॅप मध्ये जातो. 1 धाव निश्चित. दुसरी धावेचा प्रयत्न बघता बघता चेंडू सीमा पार. चौकार. डीजे
त्यांना पाहतोय. धावसंख्या झालेली 29, म्हणजे अजून देखील विचार केला तर 43 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित 14 चेंडूंचा खेळ बाकी असेल. जर विचार केला परेश पाटीलचा षटक संपल्यानंतर उर्वरित दोन्ही गोलंदाज हे नौके गोलंदाज असतील, म्हणजे 2 चेंडूमध्ये एका षटकार आला तर पुन्हा एकदा सामन्याला चुरस. आणि मला वाटते गडी थोडा बाद होतोय आणि पुन्हा एकदा चांगला झेल पकडतोय दर्शन डीजे. प्रीत या खेळाडूकडनं खूप काही अपेक्षा होत्या. त्यांनी चांगली सुरुवात केली होती. एक षटकार मारला, चौकार मारला, पण आता नवीन येणारे फलंदाजाचा जर विचार केला तर आता नौके खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील. कोण आहे? रुद्र मोकल हा देखील खेळाडू चांगला आहे, पण जास्त करून कुस्तीमध्ये देखील या खेळाडूंनी नाव आपला राज्यस्तरीय कुस्तीपर्यंत हा गेलेला खेळाडू आपण आज क्रिकेट खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव, षटक संपतोय. 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 7 षटकार मारावे लागतील आणि 12 चेंडू मला वाटते प्रथमेश यांनाच खेळावे लागतील की काय. आता येणारे 12 चेंडूमध्ये गोलंदाज आपण पाहतोय. 5वं षटक घेऊन येतोय दर्शन. म्हणजे हा देखील एक संघ बलाढ्य संघ आहे. युवी अँड तन्वी, ओवी अँड युवी स्ट्रायकर्स चा विचार केला. धावसंख्या झालेली 29, अजून देखील 43 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 43 धावा, सरासरी जर विचार केला तर 21 21.5 ची सरासरी आहे. म्हणजे प्रत्येक कमीत कमी 4 षटकार तरी मारावे लागतील. या षटकामध्ये 4 षटकार मारले तर निश्चितच पारडं पुन्हा एकदा झुकू शकतोय क्रांतिक जैन संघाकडे आणि या खेळाडूमध्ये क्षमता आहे 4 षटकार मारण्याची. काचा आहे काय सोन्याचं बिस्किट सीट भेटलं की काय? काच आहे का? पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतोय. क्वालिफाईड पंच पाहतोय आपण. एकीकडे असेल हर्षद ठाकूर, केगावचा हार्ड हिटर, केगावचा टायगर ज्याला म्हटला जातोय असा हर्षद ठाकूर, तर दुसरीकडे आहे केगावचा वेगवान गोलंदाज संदेश ठाकूर. आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत आपण. पुन्हा एकदा 5वं षटक घेऊन दर्शन. चांगला चेंडू, गॅप सिलेक्शन, चौकार डीजे. मारल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा दर्शन यांचा थोडासा टेन्शन वाढवताना पाहतो आपण फलंदाज प्रथमेश. 40 पाहिजे. येणारे 5 चेंडूमध्ये मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या झालेली 33. पुन्हा एकदा चांगला उचली घेणारा चेंडू. पंच मला वाटते पाहत बसलेत आणि झेल मात्र जमिनीला दान होतोय. अतिशय सुरेख असा चेंडू टाकला होता, तेवढा चांगला फटका मारला होता. कोणत्याही प्रकारचं मला वाटते इथे थोडासा या खेळाडूला उलटा धावायला लागला, त्याच्यामुळे थोडासा हा कॅच हार्ड झालेला आहे. पण जर गौरव यांनी हा जर झेल खेळण्याचा प्रयत्न केला असता निश्चितच झेल पकडला असता. 2 धावा भेटतात. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. षटक चालू आहे ते 5वं. धावसंख्या झालेली आहे ती 35. 10 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. 6 मोठे फटके मारावे लागतील, 6 षटकार मारावे लागतील 10 चेंडू मध्ये. पण ते मारणार कोण याकडे जास्त लक्ष लागला असेल.
कंसांच्यावर प्रेशर करताना पाहतोय रुद्र मोकल, सांगतोय की हा अवांतर चेंडू द्या, आम्हाला गरज आहे अवांतर चेंडूंची, पण पंच सांगतात की अवांतर नाही आहे, निर्धाव चेंडू आहे. आणि बघा मला वाटते त्रिफलाचीत बाद. की 99% सामना हा आता ओवी आणि युवी स्ट्रायकर्स या संघाने खिशामध्ये घातलाय, म्हणायला काय हरकत नाही. आणि मला आजच्या दिवसातला सुपर 3 मध्ये जाणारा हा पहिला सामना संघ ठरू शकतोय. चला आता दांड्यावरचे प्रेक्षक म्हटलं तर आता निश्चितच चिकन मटन काय शिजवलं असतील ते सर्व टोपं पार्सल घेऊन मला वाटते ग्राउंडचा ताबा घेणार आहेत की आपला संघ सुपर 3 मध्ये गेल्यानंतर निश्चितच बक्षीस पात्र ठरलेला आहे, बक्षीस पात्र लागू झालेला आहे. तर आता निश्चितच प्रेक्षकांची आता गर्दी वाढणार आहे. दांडे गावातला हा संघ आहे, दांडे गावातले प्रेक्षक निश्चितच आज आपल्या सुपर 3 मध्ये जाणाऱ्या संघाचा सामना पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. तर यानंतर होणाऱ्या सामन्याचे सर्व संघाने उपस्थित राहायचे आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय राकेश ठाकूर यांच्या बॅटमॅन आलेला मोठा फटका, झेल होणार का, आणि गडी बाद. परेश पाटील पकडतोय झेल. पुन्हा एकदा पाहतोय हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असला हा गोलंदाज 1000 रुपयाचा पारितोषिक फटकावणार का, जयंत पाटील यांनी लावलेला पारितोषिक 1000 रुपये हॅट्रिक साठी घेणार का दर्शन. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत आणि हॅट्रिकची संधी आहे, सुवर्ण संधी. आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक साजरी करणार का गोलंदाज दर्शन. फलंदाज पाहतोय आपण आयुष. चांगला चेंडू टाकला होता, चेंडू निर्धाव जातोय आणि षटक संपतोय. पुन्हा एकदा हॅट्रिक हुकलेली आहे, मगाशी परेश यांची हॅट्रिक हुकली, आता दर्शन यांची हॅट्रिक हुकलेली आहे. 6 बॉल आहेत. बरोबर 11:05 पहिला मला वाटते चेंडू टाकला होता. तर शेवटचं षटक घेऊन आपण पाहतोय. मी म्हटलं होतं की जितेंद्र गावण ज्या ज्या संघामध्ये जाईल तो संघ लकी ठरतोय. तोच गोलंदाज आपण पाहतोय जितेंद्र गावण. ज्यावेळी जयंत पाटील मी पहिल्याच दिवशी म्हटलं होतं जितेंद्र गावण ज्या ज्या संघामध्ये असेल ना तो संघ चॅम्पियन दरवर्षी ठरतोय. आणि हा जितेंद्र गावण पुन्हा एकदा 6वं षटक घेऊन आलेला आहे. चांगला फटका मारलाय, पुन्हा एकदा झेल उडतोय. झेलच्या खाली 2-2 क्षेत्ररक्षण निघतात. पण घाई करू नका, कोणीतरी एकानेच पकडा, दुखापत करून घेऊ नका की आपण निश्चितच सुपर 3 मध्ये गेलेला आहात. शिक्का मोर्तब आपल्या संघावर केलेला आहे कमिटीने.
बालू आलाय थोडा लेट आला की काय असं वाटायला लागलंय की चांगला खेळाडू आहे. हर्षदांचा आवडता खेळाडू बालू हर्षदांचा आवडता खेळाडू आहे. अजून आज पाहतोय आपण ग्राउंड मॅनेजरच्या भूमिकेमध्ये तो बाबा निनाद काय गोलंदाज अतिशय सुरेख आहे. अजूनपर्यंत मला वाटते एक पण धावना दिली ना. एकही धाव दिली नाही या गोलंदाजांनी. चेंडू टाकून झालेले आहेत ते 4. मेडन षटक टाकणार का याकडे लक्ष लागलं असेल आता गोलंदाजाच्या वर. आणि झेलबाद 5व्या चेंडूवर झेलबाद. मेडन षटक टाकलेला एक चेंडू फक्त बाकी आहे. माटे मेडनला चान्स आहे. कोण लावतोय का पारितोषिक. षटकला 1000 रुपये आलेले आहेत. क्षेत्ररक्षण सजून घ्या परेश पाटील. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जयंत पाटील यांच्याकडनं. तब्बल 1000 रुपये. हा चेंडू निर्धाव टाकला तर 1000 रुपये. बघा 1000 रुपये लावल्या क्षेत्ररक्षणामध्ये देखा बदल करताना पाहतोय. सुवर्ण संधी सोडू नका. संध्याकाळची सोय होऊन जाईल त्याची. क्षेत्ररक्षण बघा टेस्ट सारखा लावलाय. टेस्टला जसे क्षेत्ररक्षण असतं आतमध्ये सर्कल मध्ये सर्व खेळाडू घेतलेले आहेत. स्लीपला एक खेळाडू. मेहनत करा. शेवटचा चेंडू आहे. 1000 रुपयाची संधी. समोरचा खेळाडू देखील तेवढाच चांगला आहे. मनोज आहे. याच्यामध्ये क्षमता आहे षटकार मारण्याची. षटकार मारला तर मनोजांना देखील पारितोषिक लागेल. आणि बघा मला वाटते खरंच 1000 रुपयाचं पारितोषिक केला जितेंद्र गावड यांना भेटलेला आहे. 500 मनोजला दिले की काय सेटलमेंट झाली काय समजत नाही. नक्कीच सामना संपला आणि हा सामना जिंकलाय परेश पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळणारा ओवी अँड युवी स्ट्रायकर्स. अभिनंदन परेश, अभिनंदन प्रकाश म्हात्रे आणि योगेश गावंड साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ. चला दोनही संघ लाईनअप करून मैदानाच्या बाहेर व्हायचा आणि हस्तांदोलन करायचं. चला ग्रांतिक जायंट सामनावीर हॅलो चेक आणि पैसे पण येते. एकीला गौरव आहेत 500 रुपये कॅश साठी आणि तुला 1000 रुपये मेडल. जयंत पाटील यांचे. सर्व जाऊया सामनावीराच्या पुरस्काराकडे. या मॅचचा हिरो ज्यानं आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर आपल्या संघाला सुपर 3 मध्ये दाखल केला तो सुपर डुपर खेळाडू ओवी आणि युवी स्ट्रायकर संघाचा योगेश पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला योगेश आपण या. आम्ही सर्वांनी जयंत पाटील साहेबांना विनंती असेल की आपण सुद्धा यायचा. त्यांच्या माध्यमातून गौरवसाठी कॅचसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि मेडन षटक जितेंद्र यांच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे दिलं जातं मॅन ऑफ द मॅचचा किताब. अर्थातच कोल्ड्रिंक सध्याच्या घडीला फार आवश्यक असणारं कोल्ड्रिंक आणि ते पण मॅन ऑफ द मॅच आहे का? आणि त्यासोबत संपूर्ण टीमला ड्रिंक्स आहेत. संपदा जयेश पाटील यांच्याकडे. संपदा जयेश पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ते पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. कारण आपण जर पाहायला गेलं तर फार महत्वाचं सध्याच्या घडीला उन्हाचा तडाखा प्रचंड आहे. हे सगळेच मान्यवरांना आम्ही विनंती करू आपण असं नसतं. योगेश मला मॅच ठरत. योगेश काय म्हणाल संघ सुपर 3 मध्ये गेला.
माझ्या टीमचा सपोर्ट होता सर्व आणि सर्वांचा खेळ चांगला झाला त्यामुळे आम्ही जिंकलेलो आहे आज. आणि ही मॅन ऑफ द मॅच मी आज या गौरवला देईन कारण त्यांनी कॅच पकडलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आज जिंकलेलो आहे. गौरव. चला गौरव आला ज्याने एक महत्वपूर्ण झेल पकडला आणि ती त्याला डेडिकेट करण्यात आली योगेश कडून. आणि गौरव आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा हे पण जय हिंद पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. एकदा जोरदार टाळ्या गौरव आणि योगेश साठी. तसेच आपण पाहतोय की मेडन षटकासाठी देखील आपल्याला जयंत पाटील यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक होतं. तर जितेंद्र गावड सुद्धा आपण यायचं आहे. तर आपण पाहतोय की आजच्या दिवसातला सुपर 3 मध्ये जाणारा हा संघ याला एकविरेचं दर्शन देखील प्राप्त झालेला आहे. तर परेश पाटील आपल्याला विनंती आहे की आपला संघ एकविरा दर्शनासाठी इथे जाण्यासाठी मला वाटते निवड झालेली आहे. त्याबद्दल काय बोलाल? नक्की जर आम्ही फायनल मध्ये ती ट्रॉफी सुद्धा घेऊन जायची इच्छा आहे आमच्या एकविरीला. धन्यवाद. जो कधी चॅम्पियन ठरले तर आम्ही तो चॅम्पियन सुद्धा घेऊन एकविरीला जाणार आहोत असं परेश पाटील यांचं म्हणणं आहे. अमोल तांबोली यांच्याकडनं आपण पाहिलं तर तब्बल जे 3 संघ सुपर 3 ला जातील त्या सुपर 3 साठी एकविरा दर्शन आणि जेवणाची व्यवस्था देखील मोफत केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहोत. हॅलो चेक. चला चालू सामन्यात दोनही संघ विवेक आणि निखिल आपलं सामना त्वरित सुरुवात करायचा. अधिकचा वेळ आपल्याकडे नाहीये. हॅलो चेक. चालू सामना आता आपण पाहाल नुकताच झाला सामना ज्यामध्ये ओवी आणि युवी सायकल संघाने बाजी मारली. तर नेक्स्ट मॅच मध्ये 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये एका बाजूने विवेक काय आणि दुसऱ्या बाजूने निखिल. केगाव संघाचे 2 अष्टपैलू खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये त्यांचे संघ खेळत असताना पाहायला मिळतील. एका बाजूने जिनिशा अँड तन्वी स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूने पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स च्या मधामधली लढत आपल्याला पाहायला मिळाल. आणि टॉस जिंकून तर बॅटिंग करण्याचा निर्णय फलंदाजी करणाऱ्या टीम अर्थातच पार्थ अँड गारवी स्पोर्ट्स टीम कॅप्टन विवेक ठाकूर अँड टीम ओनर राजू पाटील अँड निलेश घरत. दोनही दमदार मान्यवर अर्थातच राजू पाटील साहेब आणि निलेश घरत साहेबांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला. आणि त्यांचा संघाचा कॅप्टन अर्थातच विवेक ठाकूर ज्याला गत